नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मला खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या ताई लॉंग हेअरसाठी, मीडियम हेअरसाठी हेअरस्टाईल सांग। अशा हेअरस्टाईल की ज्या जीन्सवरती पण छान दिसतील, कुर्तीवरती पण छान दिसतील आणि साडीवरती सुद्धा खूप सुंदर दिसतील। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा हेअरस्टाईल शेअर करणार आहे ज्या की सगळ्या आउटफिटवरती जातील आणि सगळ्या आउटफिटवर अगदी सुंदर दिसतील। तर चला बघूया त्या हेअरस्टाईल कोणत्या आहेत। मी माझे केस छान विंचरून घेणार आहे। आता मी केसांचा मधून पार्टिशन करणार आहे। तुम्हाला केसांचा मधून जर पार्टिशन करता येत नसेल तर सिंपली काय करायचं, एक कंगवा घ्यायचा आणि कंगव्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने मधून केसांचं इझिली तुम्ही पार्टिशन करू शकता। तुम्ही बघताय खूप इझिली केसांचं पार्टिशन झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता या दोन फिंगरच्या मदतीने अशा पद्धतीने खूप सिंपल पद्धतीने तुम्ही मागच्या बाजूला अशा पद्धतीने केस घ्यायचे आहेत। खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाही। फक्त फिंगरच्या सहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही केस घ्यायचे आहेत। आता हे केस छान विंचरून घेणार आहे। अशा पद्धतीने छान केस विंचरून घ्यायचे आहेत। आपण केस घेतलेले आहेत, या केसांची मागच्या बाजूने आपण छान पोनी बांधून घेणार आहे। आता जर तुम्हाला थोडेसे ते फ्लॅट झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं त्याला पफ पण क्रिएट करू शकता, जेणेकरून अजिबात फ्लॅट तुमची हेअरस्टाईल पडून दिसणार नाही। फक्त थोडंसं अशा पद्धतीने ओढायचं आहे, मग तुम्हाला छान असा छोटासा पफ क्रिएट होईल। त्यानंतर हे पुढचे जे केस उरलेले आहेत त्याचं काय करायचं, तर या बाजूचे जे केस आहेत कानापासूनचे सगळे केस अशा पद्धतीने घ्यायचे आहेत। तुम्ही बघताय मी कानापासूनचे सगळे केस घेतलेले आहेत। हे केस छान विंचरायचे आहेत। आता मागच्या बाजूने या केसांचं काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते। आता मागच्या बाजूने हे केस अशा पद्धतीने घ्यायचे आहेत। खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाही। आता इथे आपण जी पोनी घातलेली आहे त्या पोनीच्या वरून अशा पद्धतीने केस घ्यायचे आहेत आणि या पोनीच्या खालच्या बाजूला ही पोनी अशी वरती टाकायची। या पोनीच्या खालच्या बाजूला इथे छान केस हे पिनअप करायचे आहेत। पिन लावताना नेहमी लक्षात ठेवा अशी पिन लावून आतल्या बाजूने खोचायची आहे, जेणेकरून खालच्या बाजूने तुमची पिन दिसून येणार नाही। तुम्ही बघताय अशा पद्धतीने मी छान पिन खोचून घेतलेले आहे। ओके, जे केस आहेत ते तशाच पद्धतीने मागच्या बाजूला टक करणार आहोत। अशा पद्धतीने वरच्या बाजूने हे केस घ्यायचे आहेत। पुन्हा एकदा ही पोनी वरती टाकायची आहे आणि या ठिकाणी छान असं पुढचे केस पिनअप करून घ्यायचे आहेत। आतल्या बाजूला खोचून घ्यायची आहे। ती कमी वेळेमध्ये झटपट होणारी अशी ही हेअरस्टाईल तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती नक्कीच ट्राय करू शकता। आपण काय करतो, रेग्युलर बेसिसवरती आपण निम्मे केस वरती घेऊन क्लचरच्या सहाय्याने लावतो, पण अशा पद्धतीने थोडीशी वेगळी जर तुम्ही हेअरस्टाईल केली तर तुमची हेअरस्टाईल सगळ्यांमध्ये वेगळी दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। त्यामुळे तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की आउटफिटवरती ट्राय करू शकता। पुढच्या बाजूने सुद्धा खूप सुंदर असा लुक तुमच्या हेअरस्टाईलला येतो। केस विंचरल्यानंतर केसांचं मधून छान असं पार्टिशन करून घ्यायचं आहे। कुणीही ही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकतं। मधून पार्टिशन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने पुढच्या बाजूचे थोडे केस आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे सगळे केस आपल्याला मागे टाकायचे आहेत। या बाजूने पण पुढच्या बाजूने अशा पद्धतीने केस थोडेसे काढून घ्यायचे आहेत, बाकीचे केस मागे टाकून घ्यायचे आहेत। आता जे हे पुढचे उरलेले केस आहेत ते छान विंचरून घ्यायचे आहेत। आता हे जे केस आहेत त्याच्या पुढच्या बाजूने छान आपल्याला इथे पोनी बांधून घ्यायची आहे। आणि खूप सुंदर जेव्हा तुम्ही रिकामे केस सोडता तेव्हा ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। सिंपली इथे छान छोटीशी पोनी बांधून घ्यायची, तर आतल्या बाजूला अशा प्रकारे ट्विस्ट करत जायचे। ओके, दोन छान असं मी दोनदा ट्विस्ट केलं। आणखी एकदा अशा पद्धतीने केस आतल्या बाजूने काढून घ्यायचे, मागच्या बाजूला अशा पद्धतीने सोडायचे। ही हेअरस्टाईल तुम्हाला मी मागच्या बाजूने दाखवते।
मी बघितलं किती सिंपल हेअरस्टाईल आहे। फक्त पुढच्या बाजूने थोडेसे केस घेऊन अशा पद्धतीने रबर लावून रोल करून फक्त मागे टाकले, पण खूप सुंदर असा लुक तुमच्या हेअरस्टाईलला आलेला आहे। तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता। तुम्ही कॉलेज गोईंग असाल तरीसुद्धा ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते। आपली तिसरी जी हेअरस्टाईल आहे त्यामध्ये सिंपली आपण पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते मागच्या बाजूला अशा प्रकारे त्याची पोनी घालून घेणार आहे। ही पोनी रबरच्या सहाय्याने छान सिक्युअर करून घ्यायची आहे। थोडेसे केस मी काढून घेणार आहे जेणेकरून फ्लॅट लुक आपल्याला पुढून येणार नाही, आणि पुढच्या बाजूने तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट्स पण काढू शकता। मला काय करायचं आहे, सिंपली आपण जी पोनी घातलेली आहे त्या पोनीला थोडासा गॅप ठेवून खालच्या बाजूला रबर लावून घ्यायचे। त्याचप्रमाणे सेम आपल्याला पुढेही थोडासा गॅप ठेवून रबर लावून घ्यायचे आहे। पूर्ण वरच्या केसांना अशा प्रकारे तुम्ही रबर लावून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, खूप सुंदर आणि डिफरंट हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। त्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, आपण ज्या रबर लावून घेतलेला आहे त्याचा मधला गॅप फक्त थोडासा आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून एक छान हेअरस्टाईल आपली तयार होईल। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, थोडंसं बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे पुश करायचं आहे, जेणेकरून छान कर्व त्या ठिकाणी तयार होतील। तुमचे जर लांब केस असतील त्या लांब केसांसाठी ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। तुम्ही बघताय, खूप सुंदर असा लुक मागच्या बाजूने या हेअरस्टाईलमुळे येतो। कुठल्याही आउटफिटवरती ही हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तुम्ही कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल, तुमचे केस हे लॉंग असतील, मीडियम असतील, तर त्यासाठी ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। केस छान विंचरून घ्यायचे। आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे मधून केसांचे छान पार्टिशन करून घ्यायचे, आणि हे जे पुढचे केस आहेत ते थोडेसे केस घ्यायचे। तुम्ही बघताय अशा पद्धतीने पुढचे केस मी घेतलेले आहेत। ते केस छान विंचरून घेतल्यानंतर आतल्या बाजूला हे केस अशा प्रकारे ट्विस्ट करून घ्यायचे। टिपीने छान पिनअप करून घ्यायचे। सेम दुसऱ्या बाजूने पण आपल्याला करायचे। थोडेसे केस अशा पद्धतीने घ्यायचे आणि मगाशी ट्विस्ट केल्याप्रमाणे आतल्या बाजूला दोन्ही साइडने केस ट्विस्ट करायचे एकाच डायरेक्शनने, आणि छान पिनेने सिक्युअर करून घ्यायचे। जर तुम्हाला थोडंसं फ्लॅट वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पुढच्या बाजूने थोडेसे केस ओढू शकता, जेणेकरून एक सुंदर लुक तुम्हाला येईल। स्टाईल जीन्सवरती, कुर्तीवरती खूप सुंदर दिसते। जर तुमचे केस लांब असतील किंवा तुमच्या केसांचा स्टेप कट असेल, लेअर कट असेल, अशा केसांना ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। जर तुमचं फोरहेड थोडंसं मोठं असेल तर तुम्ही पुढच्या बाजूने अशा पद्धतीने थोडेसे केससुद्धा काढू शकता, आणि ही हेअरस्टाईल खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे आणि खूप जास्त स्टायलिश लुक देण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप जास्त मदत करते। ही हेअरस्टाईल सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता।